जय राम, श्रीराम जय राम जय 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 जय राम. रामरक्षा या स्तोत्रामध्ये र या ध्वनीचा इतक्या वेळेला उपयोग केलेला आहे की अस्खलितपणाने योग्य चाल, योग्य भाव आणि योग्य ताल हे सगळं व्यवस्थित घेऊन जर आपण रचा उच्चार करत असलो तर एक प्रकारची ऊर्जा निर्माण झाल्याचं आपल्याला जाणवतं. इतकं प्रभावी हे अक्षर आहे र. आणि यापूर्वी सुद्धा आपण बघितलंय की र म्हणजे अग्नी, तेज, शक्ती आणि गती यांचं बीज मंत्र आहे. त्यामुळे स्तोत्र पाठकाला रच्या उच्चाराने हे सगळे गुण अगदी सहज प्राप्त होतात. त्यामुळे यशस्वी आणि प्रभावी जीवन जर आपल्याला जगायचं असेल तर श्री रामरक्षा याच्यासारखं अमृतोपम साधनच नाही. यशस्वी आणि प्रभावी जीवनामध्ये जर सळसळतं चैतन्य आपल्याला अनुभवायचं असेल तर कणाकणामध्ये चैतन्य भरलेलं आहे असे चैतन्यमयी श्रीराम आणि हनुमंत ही चैतन्याची जिवंत प्रतीकं आहेत. आणि त्यामुळे त्यांचं स्मरण केल्यानंतर जी रामरक्षा म्हटली जाते अर्थपूर्ण, त्यामुळे आपला व्यक्तिमत्व विकास आणि महत्त्वाचं म्हणजे चारित्र्य संवर्धन या दोन्ही गोष्टी आपल्याला प्राप्त होतात आणि सहजपणाने प्राप्त होतात. आत्मविश्वास वाढणं, निर्भयता येणं, शरीराची आणि मनाची निरोगी अवस्था सतत राहणं म्हणजे आरोग्य संपन्न राहणं, ऐश्वर्य संपन्न राहणं या सगळ्या गोष्टींची प्राप्ती आपल्याला रामरक्षेतला प्रत्येक शब्दसमूह करून देतो. केव्हा? ज्या वेळेला आपण अर्थ लक्षात घेऊन त्याचा उच्चार करतो. त्यामुळे रामरक्षा म्हणणं ही एक स्तोत्र थेरपीच म्हणूया आपण. श्रीराम आणि हनुमान यांच्यामधलं नातं हे अनेक पदरी आहे. गुरु शिष्य, स्वामी सेवक, नारायण, वानरोत्तम अशा प्रकारचे अनेक पदर असलेली नाती किंवा नातं याच्यामध्ये आहे, या दोघांच्या मध्ये आहे. आणि रामरक्षा या स्तोत्रामध्ये उपास्य देवतेचं फक्त गुणवर्णनच नाही केलेलं तर पूर्ण चरित्र सुद्धा सांगितलेलं आहे. फक्त रामरक्षा आपल्याला समजून म्हणायचे, प्रत्येक शब्दाचा अर्थ लक्षात घेऊन म्हणायचे आणि पूर्ण एकाग्र होऊन म्हणायचे. आपण मागच्या वेळेला बघितलं होतं की आपल्याला एक संरक्षक कवच रामरक्षेमध्ये लाभतं आणि म्हणून शरीराच्या प्रत्येक अवयवाला स्पर्श करून विशिष्ट नाव घेऊन, आता रामरायांची नावं कितीतरी सहस्राम जास्तच, पण त्या विशिष्ट अवयवाला विशिष्ट नाव का घ्यायचं यामध्येही थोडासा अर्थ आहे, नव्हे बराच अर्थ आहे आणि तो लक्षात घ्यायचा आहे. त्या कवचामध्ये आपण शिरोमेपासून पायापर्यंत प्रत्येक अवयवावरती लक्ष देऊन नाव घेऊन रामरायांची प्रार्थना करून त्या ठिकाणी शक्ती जागृत होते आहे असा अनुभव आपण करतो. आणि खरोखरच याचा अनुभव आपल्याला लगेच येतो. मी मागच्याच वेळेला म्हटलं होतं की आता वर्षानुवर्ष तपश्चर्या केल्यावर मग कुठलं तरी फळ मिळतंय असं नाही आहे. रामरक्षा जिवंत चैतन्य सळसळतं, त्यामुळे प्रत्येक घटकेला
आपण जसं स्मरण करू तसा तो शक्तीचा स्रोत आपल्याला लाभतो आणि निरोगता लाभते. आपण कुठून सुरुवात करतो? शिरोमे राघव पातू. आता राघव हा रघुवंशातला सदस्य. हेच नाव शिरोमे म्हणजे डोक्याच्या ठिकाणी, शिराच्या ठिकाणी हे नाव का योजलं? तर यालाही काही अर्थ आहे. त्याची थोडीशी गोष्ट आपण पाहूया. कौत्स नावाचा एक ब्राह्मण पुत्र होता रघुराजाच्या वेळेला. त्याने आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि गुरुजींना विचारायला गेला की मी गुरुदक्षिणा काय देऊ. गुरूंना कौत्साची गरिबी माहिती होती, त्यामुळे ते म्हणाले मला काहीच गुरुदक्षिणा नको. पण हा हटून बसला की गुरुदक्षिणा घेतल्याशिवाय मी इथून नाही जाणार. मग त्याच्या गुरूंनी त्याला सांगितलं की मला 14 कोटी सुवर्ण मुद्रा आणून दे. जो निर्धन होता तो 14 कोटी सुवर्ण मुद्रा घेऊन गुरुजींना देणार कसं शक्य आहे? पण धीराचा होता. त्याला त्यावेळेला रघुराजाची आठवण झाली. रघुराजा अतिशय सामर्थ्यवान, ऐश्वर्य संपन्न होता, उदार होता. त्याच्या घरी आलेला याचक कधीच बिनमुख परत जात नसे. त्यामुळे कौत्स निघाला आणि रघुराजाच्या राजवाड्यात गेला. तेव्हा गंमत अशी झाली होती की तिकडे मोठा यज्ञयाग केल्यामुळे रघुराजाचा सगळा खजिना रिकामा झालेला होता. त्यामुळे हा काही बोललाच नाही, परत जायला निघाला. तेव्हा रघुराजाने विचारलं, अरे तू माझ्याकडे काहीच न मागता कसा काय परत जातोयस? असं नाही बरोबर. तू तुझी इच्छा सांग, मी ती पूर्ण करीन. ते माझं व्रत आहे जीवनाचं. कौत्सपुत्राने सांगितलं की माझ्या गुरूंना मला गुरुदक्षिणा द्यायची आणि ती 14 कोटी सुवर्ण मुद्रा द्यायची. आता रघुराजाचा सगळा खजिना रिकामा झालेला. या ब्राह्मण पुत्राला तर मला मदत केलीच पाहिजे. रघुराजाने ठरवलं सरळ कुबेरावर स्वारी करायची. कुबेराला ही बातमी कळताच आणि रघुराजा स्वारीची तयारी करतोय हे कळताच कुबेराने त्या रात्रीच्या रात्री रघुराजाच्या राजवाड्याच्या समोरच्या बाजूला, अंगणात म्हणूया आपण, सुवर्ण मुद्रांचा पाऊस पडला. सकाळी दरवाजा उघडतो तर समोर सुवर्ण मुद्रिकांचा ढीग. रघुराजाने त्या ब्राह्मण पुत्राला बोलवलं आणि म्हटलं, हे सगळं तू घेऊन जा. तेव्हा तो म्हणाला की राजा, मला जेवढं हवं आहे तेवढ्याच मी सुवर्णमुद्रिका घेऊन जातो आणि उरलेल्या सगळ्या सुवर्णमुद्रिका या तुमच्या आहेत. आणि म्हणून त्याला हव्या होत्या तेवढ्याच तो घेऊन गेला. अशा रघुवंशामध्ये श्रीराम प्रभू जन्माला आले आणि ते नेहमी आपल्या पूर्वजांची स्मृती ठेवून सद्विचारांचं चिंतन करायचे. आणि म्हणून माझं शिर नेहमी सद्विचारांचं चिंतन करो, यासाठी शिरोमे राघव पातू. मग काय येतं? भालम दशरथात्मजः, दशरथ राजाचा आत्मज म्हणजेच प्रभू राम, माझ्या कपाळाचं रक्षण करो. दशरथ म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, हे जे रथ आहेत यांच्यावरती पूर्ण ताबा मिळवलेला अशा दशरथाचा आत्मज म्हणजे मुलगा म्हणजे श्रीराम. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, मी पुन्हा विस्तृत ह्याच्यात सांगत नाही श्रावण बाळाची गोष्ट, मग दशरथाला काय झालं वगैरे वगैरे. दशरथ राजासारख्या सार्वभौम राजाला सुद्धा
कपाळी लिहिलेले भोग टाळता आले नाहीत. त्यामुळे जीवात्मा जन्माला आल्यानंतर पूर्व प्रारब्धाप्रमाणे त्याच्या जे जे नशिबामध्ये आहे ते ते घडणारच आहे. याची जाणीव कुठेतरी या संकेतामधून आपल्याला दिली आहे. पण प्रभू रामचंद्रांचं नाव घेतल्यानंतर त्या भोगामधून सुद्धा आपण अलिप्तपणे सहजपणे निघून जातो. त्यामुळे कपाळाची सगळी जबाबदारी या नावाकडे आली. दशरथात्मजः. मग पुढे आपण काय म्हणतो? कौसल्येय दृशौ पातु. कौसल्येचा श्रीरामपुत्र माझ्या नजरेचं रक्षण करो. श्रीरामचंद्र सीतामाईंशिवाय कुठल्याही स्त्रीकडे कौसल्या माता म्हणून पाहत असत. ही त्यांची दृष्टी. आणि कौसल्य मातेचे 2 डोळे हे बुद्धी आणि आत्मबल असे प्रभावी होते. आणि त्या प्रभावी दृष्टीने ती आपल्या सर्व गुणसंपन्न मुलांकडे बघत असे. त्यामुळे त्या कौसल्या मातेसारखी दृष्टी मला प्राप्त होवो अशी प्रार्थना, आणि प्रभू रामचंद्रांसारखी दृष्टी प्राप्त होवो अशी प्रार्थना आपण याच्यामध्ये करतो. अशी एक गोष्ट गमतीची सांगितली आहे रामायणामध्ये की ज्या वेळेला सीतामैयाला घेऊन गेले होते ना, वनवासामध्ये ठेवलं होतं, आणि रावण रोज तिचं मन मिळवायचा प्रयत्न करायचा. एक दिवशी मंदोदरी म्हणाली रावणाला की तुम्हाला सगळी मायावी शास्त्र येतात, मग तुम्ही रामाचं रूप घेऊन का नाही जात आणि सीतामातेला का नाही घेऊन येत स्पर्श करत? रावणाने उत्तर दिलं, हे करणं सोपं आहे. रामाचं रूप मी घेऊ शकतो, पण एकदा मी रामराय झालो की मला सगळ्या स्त्रिया कौसल्या मातेसारख्याच दिसायला लागतील तुझ्याशिवाय, म्हणजे मंदोदरीशिवाय. करौ सीतापती पातु. सीता साक्षात आदिशक्ती असल्यामुळे रावण तिला स्पर्श करताच स्वतः जळून भस्म झाला असता. आणि ही वस्तुस्थिती रावणाला सुद्धा माहिती होती, ज्ञात होती. आणि विरोधी भक्तीमुळे आपल्याला श्रीरामांच्या हातूनच मृत्यू यावा या हेतूने रावणाने त्या छायारूपी सीतेचं हरण केलेलं होतं. आणि अंती तो रामरूपामध्ये विलीन झाला. तेव्हा रावण सुद्धा विरोध भक्ती आयुष्यभर त्याने जपली, पण त्याची इच्छा आंतरिक रामरायांशी एकरूप होण्याची होती, ती अंती त्याला गाठता आली आणि तो रामरूपातच विलीन झाला. शिवाजी महाराजांची गोष्ट आठवते ना, कल्याणच्या सुभेदाराची सून ज्यावेळेला आणली गेली त्यावेळेला ते काय म्हणाले, अशीच आमची आई असती सुंदर रूपमती, आम्हीही सुंदर झालो असतो. ही दृष्टी. आणि म्हणून आपल्या डोळ्याचं संरक्षण अशा कौसल्येच्या आत्मजानी करावं, म्हणजे प्रभू रामचंद्रांनी करावं, असं आपण त्याच्यामध्ये म्हणतो. विश्वामित्र प्रिय श्रुती. कानांचा आणि विश्वामित्राचा काय संबंध? तर विश्वामित्र ऋषी ज्या वेळेला रामलक्ष्मणांना यज्ञांचं संरक्षण करण्यासाठी दशरथ राजाकडे मागून घेऊन गेले, त्यावेळेला हे 2 पुत्र लहान होते. तेव्हा पूर्ण प्रवासामध्ये विश्वामित्रांनी त्यांना वेद, पुराण आणि तत्सम त्या संबंधामध्ये असलेली सर्व माहिती, सर्व ज्ञान त्यांना दिलं. आणि कुठली पाटी पेन्सिल न घेता श्रीरामप्रभूंनी आणि लक्ष्मणांनी ते श्रवणामुळे
आत्मसात केलं. श्रवण. मागच्या वेळेला आपण म्हटलं होतं की श्रवण, मग जे ऐकतो त्याचं मनन किंवा चिंतन, आणि मग जीवन, मग ते जीवनामध्ये उतरवणं, असं हे सूत्र असल्यामुळे विश्वामित्रांनी जे जे सांगितलं ते जीवाचं कान करून ऐकलं आणि ते स्मरणामध्ये ठेवलं, आचरणामध्ये आणलं. आणि म्हणून माझ्या कानावर जे जे पडेल ते मी ग्रहण करून, मग योग्य पद्धतीने विचार करून ते जीवनामध्ये आणीन. हा सगळा संदेश त्या कानापाशी असलेल्या विश्वामित्र प्रिय श्रुती. घ्राणम पातु मखत्राता. घ्राणम म्हणजे नाक, नाकाने मी जे श्वासोश्वास करते. मखत्राता म्हणजे यज्ञाचं रक्षण करणारा, म्हणजे प्रभू रामचंद्र. यज्ञ केल्यामुळे त्याच्यात दिलेल्या तुपाच्या आहुतीमुळे, चंदनाच्या आहुतीमुळे आजूबाजूचं सगळं वातावरण अतिशय शुद्ध होतं, हवा शुद्ध होते. आणि त्यामुळे माझ्या नाकाद्वारे जो श्वासोश्वास मी घेते आहे तो शुद्ध असावा, याच्यासाठी मग मी अग्निहोत्र करीन, मी गणेश याग करीन, मी दत्तयाग करीन, म्हणजे जेणेकरून मी यज्ञ करीन आणि वातावरण शुद्धी करीन, याचं भान मला यावं. म्हणून घ्राणम पातु मखत्राता. या पद्धतीने आपण प्रत्येक अवयवावरती रामचंद्रांच्या आयुष्यात घडलेल्या प्रसंगांप्रमाणे जी जी नावं येत आहेत ती नावं घेऊन, त्यांच्या गुणवर्णनाकडे लक्ष देऊन ते गुण माझ्याकडे संक्रमित होत आहेत हे निश्चितपणाने धरून ते संरक्षक कवच मी धारण करते. आणि म्हणून रोजच्या रोज हे कवच म्हटल्यानंतर माझ्या भोवती पूर्ण रामरायांची शक्ती आत बाहेर दोन्ही ठिकाणी काम करते. माझं संरक्षण होतं, माझ्या घरादाराचं होतं, माझ्यापासून दूर असलेल्या आप्तस्वकीयांचं सुद्धा होतं. इतकं प्रभावी आणि अद्वितीय हे असं कवच आहे. आणि ते मी रोज म्हटलं पाहिजे, त्या त्या अवयवाला स्पर्श करून. आणि त्या त्या प्रसंगात श्री रामचंद्र कसे वागले, त्यांची दृष्टी काय होती, काय बोलले, हे सगळं आठवून ते संरक्षक कवच मी धारण करते आणि आत्मनिर्भर होते. आता आपण पुढे काही श्लोकही पाहूया. आराम कल्पवृक्षाणां विराम सकलापदां अभिराम स्त्रीलोकानां राम श्रीमान सनप्रभू. आराम कल्पवृक्षाणां म्हणजे काय? आता कल्पवृक्षांना आराम देत होते का काय? आराम म्हणजे बगीचा, बाग, जिथे असंख्य कल्पवृक्ष आहेत. कल्पवृक्ष म्हणजे ज्या वृक्षाखाली बसून आपण एखादी गोष्ट मागितल्यानंतर लगेच मिळते किंवा आपली इच्छा पूर्ती होते, त्याला कल्पवृक्ष म्हणतो ना आपण. तर एकच नाही, प्रभू रामचंद्र हे कल्पवृक्षांचा बगीचा आहे असा त्याच्यामध्ये अर्थ आहे. मग मला सांगा, असं असताना आपली एखादी इच्छा प्रभू रामचंद्र का पूर्ण करणार नाहीत? आराम कल्पवृक्षाणां विराम सकलापदां अभिराम स्त्रीलोकानां. तिन्ही लोकांमध्ये असं सौंदर्य असलेला राम, अभिरामस म्हणजे सुंदर, रूपसंपन्न, असं ज्याचं सौंदर्य आहे असा स्वामी माझा स्वामी आहे. असे प्रभू रामचंद्र माझे आहेत.
केवढा आत्मविश्वास, केवढा आनंद. रामरायांची कुठलीही ओळ रामरक्षेतली आपण म्हटली अर्थपूर्ण समजून तर आनंद इतका मिळतो की अपरिमित. पुढे आपला श्लोक कसा जातो? तरुणौ रूप संपन्नौ सुकुमारौ महाबलौ पुंडरीक विशालाक्षौ चिरकृष्णाजिनांबरौ. फलमूलाशिनौ दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ पुत्रौ दशरथस्यैतौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ. हे श्लोक म्हणताना आपल्या डोळ्यासमोर वनवासी रामलक्ष्मण येतात, हो की नाही? फलमूलाशिनौ दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ. तरुण आहेत दोघ जण, रूप संपन्न आहेत आणि तापस तपश्चर्या वृत्तीने राहणार आहेत. खरं तर प्रभू रामचंद्र म्हणजे प्रत्यक्ष भगवान विष्णू आणि लक्ष्मण म्हणजे शेषशाही स्वतः. महाबलवान असून सुद्धा तापस वृत्तीने राहतायत, ब्रह्मचर्य पाळतायत आणि रूप संपन्न. अहो, सौंदर्य श्रीरामांचं आपण वर्णन करूच शकत नाही. त्यात तुम्हाला सगळ्यांना ही गोष्ट कदाचित माहिती असेल की जेव्हा वनवासामध्ये राम लक्ष्मण जात असत वनामधून, त्यावेळेला त्यांना असंख्य योगी भेटत असत, जे जनसंपर्कापासून दूर राहिलेत आणि योगाची उच्चतम अवस्था प्राप्त केलेली आहे. असे योगी ज्या वेळेला श्रीरामांना बघत असत, कसे श्रीराम सुकुमारौ महाबलौ, अतिशय नाजूक पण अतिशय सामर्थ्यवान, रूपसंपन्न युवा तरुण. त्यांच्यापैकी प्रत्येकाने त्यावेळेला श्रीरामांजवळ हट्ट धरला होता की तुम्ही आमचा स्वीकार प्रेयसी म्हणून करा. मधुरा भक्ती, याला मधुरा भक्ती म्हणायचं बरं का. श्रीरामांनी त्यावेळेला त्यांच्या हट्टाला उत्तर दिलं होतं. योगिक प्रक्रियेतून त्यांना जाणीव करून दिली होती की मी मर्यादा पुरुषोत्तम आहे राम, आणि आपण सर्व योग्याच्या उच्चतम अवस्थेमध्ये आहात. पण तरी सुद्धा मी तुम्हाला आश्वासन देतो की तुमची ही इच्छा मी पूर्ण करीन. पुढे ज्यावेळेला मी कृष्ण अवतारामध्ये कृष्ण म्हणून येईन, त्यावेळेला मी तुमचा उद्धार करीन. हे सगळे योगी कृष्णावतारामध्ये गोपी म्हणून आले आणि श्रीकृष्णांनी त्यांची इच्छा पूर्ण करून त्यांना कैवल्यपद मिळवून दिलं. तरुणौ रूप संपन्नौ सुकुमारौ महाबलौ पुंडरीक विशालाक्षौ, ज्यांची नेत्रकमळ किंवा ज्यांचे डोळे नुकत्याच उगवलेल्या श्वेतकमळांप्रमाणे आहेत, जे कंदमुळं फळं जे काही मिळेल तो आहार घेत आहेत. शरण्यौ सर्व सत्वानां श्रेष्ठौ सर्व धनुष्मतां, सगळ्या धनुधाऱ्यांमध्ये श्रेष्ठ आहेत. छोट्या किड्या मुंगींपासून सगळ्या जीवांचं रक्षण करणारे आहेत. सगळ्या राक्षस कुलांचा संहार करणारे आहेत. त्रायेतान्नौ रघुत्तमो, असे हे दोघ जण आमचं रक्षण करू. किती सुंदर वर्णन. याच्यानंतरच्या श्लोकामध्ये आपण पुढे जातो. तो पण श्लोक गंमतच बरं का. कसं म्हणायचं, आम्ही कसे म्हणायचो आणि अजून लोक कशी म्हणतायत. आतस्सज्ज धनुषा विशस्पृशा वक्षया शुगनिशंग शंगिनौ रक्षणाय मम नाम लक्ष्मण अग्रतपती सदैव गच्छताम्. वक्षया शुगनिशंग शंगिनौ, काय कशाला काही अर्थ माहिती नाही. मोठी मंडळी छोटी मंडळी पिढ्यानी पिढ्या हे असंच म्हणतात. आणि मला अजून आठवतंय ते आतस्सज्ज धनुषा सुरू झालं ना
की आम्ही सगळी लहान मुलं गप्प बसायचो की आम्हाला म्हणता यायचं नाही ना. मग आमचे सगळे वडील काका आजी वगैरे ते म्हणायचे हे असंच वक्षाशुगन. आणि मग नंतर गच्छन् मनोरथोऽस्माकं रामं पातु सलक्ष्मणा. मग ते रामं पातु सलक्ष्मणा आलो की आम्ही सगळी मुलं रामं पातु सलक्ष्मणा म्हणायचो, कारण ते आम्हाला सोपं जायचं. गंमत काय आहे, हा श्लोक काय आहे आधी आपण समजून घेऊया. आतस्य जनुषा विससृषा वक्षा शुगन शंगनवला काही अर्थ नाही. शुगन शंग शंगिनो म्हणजे काय, काही नाही. आता बघूया हे कसं आहे. आता म्हणजे घेतलेलं, सज्ज म्हणजे जे सज्ज आहेत दोघं जण. कसे सज्ज आहेत. धनुषौ इषु स्पर्शौ स्पृशौ म्हणजे ज्यांचे बाण धनुष्याला स्पर्श करून आहेत, तयार आहेत असे. अक्षया आशुग निशंग संगिनौ. अक्षय म्हणजे कधी न संपणारे, आशुग म्हणजे तीव्र वेगाने जाणारे बाण, निशंग म्हणजे भाता आणि संगिनौ म्हणजे सतत जवळ ठेवणारे. म्हणजे जे रामलक्ष्मण आपले धनुष्य सज्ज करून तयार आहेत, ज्यांच्या भात्यामध्ये अक्षय कधी न संपणारे तीव्र वेगाने जाणारे आशुग म्हणजे बाण आहेत आणि हे सतत जवळ बाळगतायत, असे रामलक्ष्मण. आतसज्ज धनुष्या म्हणजे धनुषौ इषुस्पृशौ अक्षयाशुग निशंग संगिनौ. रक्षणाय मम रामलक्ष्मणः अग्रतः पथि सदैव गच्छताम्. असे सज्ज असलेले रामलक्ष्मण माझ्या समोर सदा जावोत, सदा मार्गक्रमण करोत. त्यांना मी त्यांच्या मागून जाणार. ते माझे मार्गदर्शक, ते माझे संरक्षक. आता गंमत बघा. प्रभू रामचंद्र म्हणजे प्रत्यक्ष परमात्मा परब्रह्म, त्याच्या चरणांची आपण सेवा करायची ना. त्याच्याऐवजी आपण काय म्हणतोय की चला तुम्ही दोघं धनुष्यबाण घेऊन आमच्या समोर सतत राहा. असं आपण कुठल्या लढीवाळ हक्काने म्हणतो. याला काय म्हणायचं, याला म्हणायचं सख्य भक्ती. त्या परमात्म्याशी मी इतकं सख्य केलं आहे की त्याला मी म्हणतेय की त्याची सेवा करायच्या ऐवजी बाबा चल तूच माझ्या पुढे चल. पथि सदैव गच्छताम, सतत चालत रहा. ऐसे परमसख्य धरिता देवास लागे भक्ताची चिंता. पांडव लाखा जोहरी जळता विवरद्वारे काढिले. दासबोधात म्हटलंय असं ना. त्यामुळे भक्ताची चिंता देव वाहतोच. आपण देवाला सख्य भक्तीने मुळे बांधूनच टाकावा ना, म्हणजे प्रश्नच येत नाही. भक्ताची चिंता वाहणं देव करतोच करतो. आणि हे या कवचाचं अद्वितीय रूप आहे आणि दुसऱ्या कुठल्याही कवचामध्ये असं रूप परब्रह्माचं, परमात्म्याचं बघायला आपल्याला मिळत नाहीये. भुजौ भगने शकार मुकार असं न म्हणता ते खरं कसं हवं आपल्याला. भुजौ भग्नेश कार्मुकः. कार्मुकः म्हणजे शिवधनुष्य. भग्नेश म्हणजे ज्यांनी ते भंग केलं. आता ही गोष्ट माहिती आहे ना सगळ्यांना की जानकी ज्यावेळेला लहान होती, खेळत होती, त्यावेळेला तिला परशुरामाने हे शिवधनुष्य दिलं, कारण ती त्यांच्याशी खेळत होती. आणि ती आदिशक्तीच ना. तिच्या विवाहाच्या वेळेला मग असा पण ठरला की जो कोणी हे शिवधनुष्य उचलून प्रत्यंचा लावेल त्याच्याशी तिचा विवाह होईल. आणि श्रीरामांनी आपल्या बाहूमधल्या बलाने, आत्मबलाने, शरीरातल्या बलाने शिवधनुष्य उचललं, प्रत्यंचा लावली. एवढंच नाही तर ते कडकड कडकड मोडलं सुद्धा.
तेव्हा इतकं बल ज्या प्रभू रामचंद्रांच्या बाहूमध्ये आहे, असे प्रभू रामचंद्र माझ्या बाहूंचं रक्षण करो आणि मलाही सामर्थ्य प्राप्त करून देवोत, असं आपण त्यामध्ये म्हणतो. त्यामुळे भुजो भग्नेश कार्मुकः. पुढे आपण काय म्हणतो? करौ सीता पती पातु. सीतेचा पती श्रीराम तो माझ्या हातांचं रक्षण करो. ज्यावेळेला विवाह होतो त्यावेळेच्या नंतरच्या धार्मिक विधीमध्ये नवरदेव अशी शपथ घेतो की धर्मेच अर्थेच कामेच नातिचरामी, की मी तुला कधीही अंतर देणार नाही. आणि म्हणून एकदा सीतेचा हात हातात घेतल्यानंतर पुन्हा सीतेचा त्याग श्रीरामांनी कधीही केला नाही. आता लक्षात येत असेल ना की कसा केला नाही. रावणाने पळवली, परत आल्यानंतर अग्निदिव्य करायला लावलं. रजकाने ज्या वेळेला संशय घेतला त्यावेळेला पुन्हा तिला सोडून दिला, तिचा त्याग केला. या सगळ्या गोष्टी आहेत आणि तुम्ही असं कसं म्हणता की सोडून नाही दिला हात? तर त्याचा गूढार्थ असा आहे की खरंच श्रीरामांनी सीतेला अंतर दिलंच नव्हतं कधी. ती आदिशक्ती, ती श्रीराम प्रभूंची सुद्धा शक्ती आहे आणि त्यांनी मायावी सीतामाई हे रूप तयार करून मग रावणाने तिला पळवली. पुढच्या सगळ्या घटना त्या आदिशक्तीच्या बाबतीत झाल्या. प्रत्यक्षामध्ये सीतामाई आणि श्रीराम हे कधी वेगळे झालेच नाही. म्हणून करौ सीता पती पातु, म्हणजे त्यांनी तिला अग्निदेवतेच्या स्वाधीन केलं. पण अग्निदेवता म्हणजे कोण? श्रीरामच ना. प्रत्यक्ष अग्नी म्हणजे श्रीरामच. आणि त्यामुळे या ज्या घटना झालेली आपल्या समोर आलेली सीतामाई आहे ना, ही खरी सीतामाई नव्हेच. खरी सीतामाई रामरायांपासून कधीच वेगळी झाली नाही. त्यामुळे करौ सीता पती पातु, श्रीरामांसारखं वर्तन, श्रीरामांसारखं स्वधर्माचरण, श्रीरामांसारखं कर्तव्य पालन, कठोर कर्तव्य पालन हे माझ्या जीवनामध्ये उतरलं पाहिजे. करौ सीता पती पातु, आणि असे श्रीराम माझ्या हातांचं रक्षण करोत, अशी आपण प्रार्थना करतो. थोडासा विश्राम घेऊन पुढचा आपण भाग परत पाहूया. नाम घेऊया. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम.